घेतल्यानंतर तो कोणता पण जॉईंट हा आपण क्युअर करू शकतो विदिन अ टाइम. हे होते ऋषिकेश मानकर साहेब आपल्यासोबत. यांनी खूप चांगला वार्तालाप केला, त्यांनी चर्चा केली आणि हिमोफिलियाबद्दल त्यांनी स्वतः 24 वर्ष कसे गाठले हे त्यांनी दाखवलं. काही कोणतीही गोष्ट आपण त्याच्यावर मात करणं हे अगदी सोपं आहे, परंतु स्वतःनं ठरवायला पाहिजे. तर त्याचं म्हणणं आलं की आपण फॅक्टर घेतल्यानंतर आपण फिजिओथेरपी करणं आवश्यक आहे. हेच आम्ही करण्याचं आमचं मानस आहे आणि आरोग्य जागृती असोसिएट तर्फे आज आपल्या माध्यमातून ऋषिकेश तुम्हाला पण सांगतोय, तुमच्या संस्थेला पण सांगतोय की तुमच्या सर्व रुग्णांना आमच्या संस्थेमार्फत फिजिओथेरपी मोफत करण्यात येणार, असं आम्ही आज तुमच्या माध्यमातून तुमच्या सर्व रुग्णाच्या नातेवाईकांना सांगू इच्छितो. त्याचबरोबर शासनाने पण अशा रुग्णासाठी विशेष फिजिओथेरपीमध्ये त्यांना प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी आपण काय करता येईल, फिजिओथेरपी त्यांचं रेग्युलर कसं करून घेता येईल, यासाठी शासनाकडे कशी मदत करता येईल हे जर आपण बघितलं, यासाठी सर्व लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील असो, महाराष्ट्रातील पूर्ण याच्या भारतातले असेल, यांनी लोकप्रतिनिधी पुढे येऊन अशा रुग्णाच्या नातेवाईकासाठी फिजिओथेरपी किंवा त्यांना काय अडीअडचणी येतात त्यावर जर वेळीच लक्ष दिलं, नक्कीच आपण हिमोफिलिया मुक्त भारत करू शकतो. धन्यवाद ऋषिकेश, आपण खूप वेळ दिलेला आहे आणि पुढचं भविष्य तुझं वेल हेल्दी राहू आणि तुझ्या माध्यमातून असंच आम्ही रुग्णासाठी टिप घेत राहू आणि पुढच्या वेळेस पण आपण एका विषयावर बोलू. त्यासाठी धन्यवाद. कॅन्सर